वागेश्वर टेम्पल महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन असे महादेवाचे मंदिर, जे वर्षातून 9 महिने पाण्याच्या खाली असते आणि फक्त 3 महिने येथील महादेवाचे आपण दर्शन घेऊ शकतो. असे 700 ते 800 वर्षापेक्षाही जुने, सुमारे 11व्या शतकात हे बांधले गेले असावे असे हे पुण्यातील पावणा धरणानजदीक असलेले शिवशंकराचे अनोखे आणि अद्भुत असे मंदिर. गुड मॉर्निंग गाईज. पावणा लेक एक्सप्लोर करता करता येथील गावातील लोकांकडून आम्हाला वागेश्वर मंदिराबद्दल कळाले आणि मंदिराची हिस्ट्री ऐकून आमचे पाय ऑटोमॅटिकली मंदिराच्या दिशेने निघाले. पावणा लेक कॅम्पिंगपासून सुमारे 8 ते 10 किलोमीटर अशा डिस्टन्सवर हे होते. तसे तर उन्हाळ्यामध्ये बाईक किंवा कारने आपण डायरेक्टली मंदिरापर्यंत जाऊ शकतो, पण आम्हाला अंदाज नसल्यामुळे आम्ही आमची बाईक थोडा लांबच पार्क केली आणि पुढे चालत चालत मंदिराच्या दिशेने निघालो. तर गाईज, आपण आता मंदिराच्या एकदम जवळ पोचलो आहे. ते समोर आपण बघू शकता वागेश्वर टेम्पल डॅमच्या अगदी बाजूला. आता समर सीझन असल्यामुळे आपण तिथे जाऊ शकतो, अदरवाईज तिथे जाणे हे खूप कठीण आहे. होत वागेश्वर मंदिरामध्ये, जे पावणा लेकच्या नियर बाय आहे, आणि हे मंदिर प्राचीन मंदिरापैकी एक देवस्थान आहे पुण्यामधील. इकडची जी इन्फॉर्मेशन आपल्याला भेटली त्यानुसार फक्त 3 महिने ओपन असते, बाकी पूर्ण 9 महिने हे पाण्याच्या खाली असते. तो वरती झेंडा दिसतोय आपल्याला, तेवढ्या फूटपर्यंत, म्हणजे त्याच्या वरती 12 फूटपर्यंत पाण्याखाली जाते हे मंदिर. हा नंदी पाहू शकता, पूर्णपणे प्राचीन काली नसून पूर्णपणे दगडाचा आहे, आणि ही आपली शंकराची पिंड पण. आणि हे मंदिर पूर्णतः दगडांनी बनवले गेले आहे. त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण आतमध्ये जाऊन घेऊ. मंदिराचा जीर्णोद्धार आपल्याला सांगता येणार नाही, पण पूर्वी काळी ह्या गावाचं नाव होतं मळी. ह्या गावाचं नाव होतं मळी. आणि ज्या वेळेला जी गवारी असायचे, गुरुचारा जायचे, ते गुरकी इथे यायचे. इथे एक डोळा असायचा पाण्याचा, मे महिन्यामध्ये जनावरांना पाणी भरायचं. डोंगरावर जनावर आणली का ते जनावर यायची, पाणी पिली का त्याच्यातली एक गाय, काळी गाय यायची आणि दूध टाकायची. असं करता करता त्याला वाटतं की दूध का देत नाही, काय नाही, आणि त्यांनी चौकशी घेतली, इथे दूध सोडायची. मग इथल्या पंचक्रोशीतल्या सर्व लोकांनी त्याचा शोध लावला. तो फक्त तर खाली स्वयंभू आहे. आता तुम्हाला ही दिसते ना वरती, ही पिंड, त्याच्या आतमध्ये पिंड स्वयंभू आहे. आतमध्ये आहे का? आतमध्ये स्वयंभू पिंड आहे. हे मंदिर पाण्यामध्ये 8 ते 10 महिने पाण्यामध्ये असतं. खाली एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शेवटच्या आठवड्यामध्ये उघडं पडलं तर 3च महिने होतं. आणि एप्रिल संपल्यानंतर मे मध्ये जर गेले ते तर मग 2च महिने मिळतात. असे याची परिस्थिती आहे. हे मंदिर पाण्याखाली जवळजवळ मंदिराच्या वरती 12 फूट पाणी असतं. 12 फूट पाणी असतं. आणि मग हे मंदिर जीर्णोद्धार म्हणजे पाण्यामध्ये होतो त्याचा. मग तिथं वरती पूजा करतो आम्ही. तिथे एक जागृत स्थान म्हणजे एक वाघजे देवी आजोलीला, तिथं जनावर चरायला जायचे, तिथून पाणी प्यायला येते. मग ती गाय ती इथं पाणी, म्हणजे एक साक्षात परमेश्वराची लीला होती. ती देवी होऊनच ती आली. बरोबर. आणि ते देवी होऊन आल्यानंतर मग ते देवीने ते तिथे दुष्टांना करून त्या गायीच्या रूपामध्ये मग लिंग निघालेले आहे. याची अशी ख्याती आहे. पण याला महत्व काय? हे लौकिकमध्ये दगड आहे. लोक तुमचं सिमेंट मिळणार ना, तुमचं वाळू मिळणार नाही, तुमचं कुठलंही काय मिळणार. तुम्ही फक्त हा दगड जर काढला त्याला लॉक आहे. बरोबर. आता ते पाण्यात आता 50 वर्षे इमारत असल्यानंतर ती वाऱ्याने पावसाने जीर्ण झाली आणि पडापड झाली. तर ते पब्लिकचं पण नाही. आता शिवरात्र 25 ते 30 हजारावर गेली. बरोबर. एवढी पब्लिक होती. एवढं महत्व एकदम. पुणा, मुंबई, कोकण, आपले एवढे 5-50 गावं इथे येऊन दर्शन घेतात. आता 4 महिने फुल दर्शनला इथे माणसं येणार आहे. तर एवढ्यात सोयी करावा अशी पुजारीच्या मंडळांनी नम्र विनंती. धन्यवाद.
आम्हाला खूप चांगली इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल खूपच धन्यवाद. मंदिर 11व्या शतकात बांधले गेले असावे. मंदिराच्या बांधकामात आलेले दगड हे एकमेकांना जोडून लावण्यात आलेल्याचे माहीत पडते, ज्यामध्ये रेती किंवा सिमेंट अशा कुठल्याही गोष्टींचा वापर करण्यात आलेला नाही आणि पूर्णतः हे मंदिर दगडांनी बनवले गेले आहे. येथील दगडांवर कोरलेल्या शिलालेखानुसार हे मंदिर किती प्राचीन असेल याचा अनुभव आपल्याला होतो. तसेच या मंदिराचा थेट संबंध हा छत्रपती शिवाजी महाराजांसोबतही होतो. जेव्हा जेव्हा ते जवळील कठीणगड किंवा त्रिकोणा गडावर यायचे तेव्हा दर्शनासाठी ते वागेश्वर मंदिरात येत असत. तर गाईज, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर जेव्हा कधी तुम्ही पावना लेकजवळ प्लॅन कराल तेव्हा नक्कीच टाईम काढून या अद्भुत मंदिराला भेट द्या. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट अमेझिंग ट्रिप. टिल देन, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल मुसाफिर V3.